नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण मला कमेंट करून विचारतात किंवा मेसेज करतात की सर, आम्ही जो केलेला अभ्यास आहे हा मला दीर्घकाळ लक्षात राहत नाही. आता राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचा अभ्यासही जोरात सुरू असणार आहे, परंतु तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांची ही कंप्लेंट असणार आहे की केलेला अभ्यास हा दीर्घकाळ लक्षात राहत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवता किंवा प्रश्न सोडवता तेव्हा ज्या संकल्पना आहे किंवा फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला वेळेवर लक्षात राहत नाही. तर मित्रांनो, तुमची ही सेम अडचण आहे का? जर तुम्हाला ही अडचण जाणार असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याच गोष्टीवरचा उपाय सांगणार आहे. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना, की जो तुमचा केलेला अभ्यास आहे तुम्ही जास्त वेळ कशा पद्धतीने रिटेन करू शकता आणि परीक्षेच्या वेळेस ऐन वेळेवर सगळ्या फॅक्ट्स आणि सगळ्या संकल्पना कशा पद्धतीने रिकॉल करू शकता. मस्त प्लॅन आहे. तर चला मित्रांनो, माझ्यासोबत जॉईन व्हा या विशेष सेशन मध्ये, ज्यामध्ये आपण काही महत्वपूर्ण टेक्निक्स आणि टिप्स शिकणार आहोत. म्युझिक. परंतु पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या, स्वप्न स्टडीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ये बड़ी अच्छी बात कही आप. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी स्वप्नील पुराणिक आणि तुम्ही पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार युट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज. तर चला मित्रांनो, आपण आजच्या या सेशन कडे वळूयात. तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स माहिती असतील. टॉपरच्या अनेक टेक्निक्स तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये फॉलो करत असाल. आता या सगळ्या टेक्निक्स मध्ये सगळ्यात पॉप्युलर टेक्निक म्हणजे माइंड मॅप. अभ्यास करत असताना हातामध्ये कागद पेन घेऊन बसणे, माइंड मॅप तयार करणे, एरो डायग्रामच्या माध्यमातून, चार्टच्या माध्यमातून संकल्पना समजून घेणे, या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला माहिती असतील. परंतु आजच्या या सेशन मध्ये आपण माइंड मॅपच्या पलीकडे काय आहे, माइंड मॅपच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या टेक्निक्स आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्यापैकी सगळ्यात पहिली संकल्पना ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तर तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना आर्ट ऑफ व्हिज्युअलायझेशनचा तुम्ही वापर करू शकता. व्हिज्युअलाइज करणे म्हणजे काय ते सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आपण जी काही माहिती वाचत आहोत त्या माहितीला आपल्या कल्पनांमध्ये तिची संरचना करणे. जी काही तुम्ही प्रक्रिया वाचत आहात, जी काही ऐतिहासिक घटना तुम्ही वाचत आहात, जी काही संकल्पना आहे तिला तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, तुम्हाला त्याचं चित्र तुमच्या डोक्यामध्ये तयार करायचं आहे. तर आपल्या मनामध्ये प्रतिमा तयार करून तुम्हाला त्या संकल्पनेला समजून घ्यायचं आहे. जी काही नवीन माहिती तुम्ही वाचत आहात आपल्या मनात ती कल्पना करण्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ द्यायचा आहे. ते जे चित्र आहे ते पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये विकसित झालं पाहिजे. जी काही माहिती तुम्ही वाचता आहात त्या माहितींचा तपशील, घटनांचा तपशील, त्या संकल्पनेसंबंधित काही रंग असतील किंवा तो एखादा जर घटक असेल, एखादी वस्तू असेल तर तिचा रंग, तिचा तपशील, या सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि त्यांचा संबंध प्रस्थापित करायचा आहे. तुमच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींशी त्याचा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जर उदाहरण बघितलं तर मानवी पेशीचा अभ्यास करत असताना किंवा सजीव पेशींचा अभ्यास करत असताना या सजीव पेशीतील घटक कोणते कोणते आहेत, जी पेशी भित्तिका आहे त्यांच्यामध्ये त्यांची अवस्था कशी असणार आहे, प्रत्येक पेशी घटकाचा आकार कसा आहे, प्रत्येक पेशी घटकाचं फंक्शनिंग कसं होतं, कार्य कशा पद्धतीने चालतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर आणायच्या आहेत, इमॅजिन करायच्या आहेत. तो ही पहिली टेक्निक खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे, जिला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो. यामुळे तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे, तुमचं संकल्पनांचं आकलन देखील वाढणार आहे मित्रांनो. आता या व्हिज्युअलायझेशन प्रोसेसला पुढे नेत असताना आपल्याला उपमा द्यायची आहे किंवा रूपके तयार करायची आहे. तो व्हिज्युअलायझेशनला मदत करण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होत असतो. आता हे करत असताना ज्या काही संकल्पना किंवा घटना आपण बघतो आहोत त्यांचा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंशी संबंध जोडायचा असतो मित्रांनो. उदाहरणार्थ, जर सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर तो कसा फ्लो होतो हे इमॅजिन करण्यासाठी पाईप मधून पाणी कसं फ्लो होतं, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे पाणी कसं प्रवाहित होतं, अशा पद्धतीची आपण संकल्पना करू शकतो आणि त्याच्याशी इलेक्ट्रिक करंटचा संबंध जोडू शकतो. किंवा जर आपण दुसरं उदाहरण बघितलं तर आपल्या धमन्यांमधून जे रक्त वाहत आहे ते कशा पद्धतीने वाहतं, ब्लड प्रेशरचा जो कन्सेप्ट आहे, ब्लड प्रेशर कधी वाढतं, ब्लड प्रेशर कधी कमी होतं, हेही इमॅजिन करण्यासाठी तुम्ही पाईपामध्ये कशा पद्धतीने पाणी फ्लो होतं हे तुमच्या डोळ्यासमोर चित्र तयार करू शकता आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमची जी व्हिज्युअलायझेशन प्रोसेस आहे ती स्ट्रॉंग करू शकता. आता या प्रक्रियेला थोडंसं पुढे नेऊन आपल्याला जो काही घटनाक्रम आहे किंवा जी प्रक्रिया आपण अभ्यासतो आहे त्या प्रक्रियेचा भाग आपण स्वतःला बनवून घ्यायचा आहे. एखादी प्रक्रिया असेल किंवा केमिकल रिएक्शन असेल किंवा एखादा ऐतिहासिक घटनाक्रम असेल तेव्हा अशी कल्पना करा
की तुम्ही ती क्रिया करत आहात किंवा तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग आहात किंवा त्या ऐतिहासिक घटनाक्रमामध्ये तुम्ही स्वतः एक पात्र आहात. ठीक आहे. या टेक्निकचा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही अवलंबन करू शकता. याचा तुम्हाला सगळीकडे उपयोग होईल. त्या प्रक्रियेतील तपशील आणि त्या बदलांकडे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ती प्रक्रिया कशी घडते आहे, कशा पद्धतीने बदल घडत आहेत, ह्या डिटेल्स तुम्ही बघायच्या आहेत. आता उदाहरणार्थ रसायनशास्त्रातील, जीवशास्त्रातील ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा इतिहासातील ज्या काही घटना आहेत तिथे या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. उदाहरणार्थ जर असहकार आंदोलनाबद्दल तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही स्वतः इमॅजिन करा की तुम्ही स्वतः एक आंदोलक आहात. महात्मा गांधींच्या काळामध्ये तुम्ही एक ऍक्टिव्हिस्ट आहात, एक काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, राष्ट्रीय काँग्रेसचे, आणि कशा पद्धतीने घटना घडत आहेत ह्या गोष्टी तुम्ही स्वतः इमॅजिन करा आणि स्वतः त्याचा भाग बनण्याचा प्रयत्न करा. जर कुठली केमिकल रिएक्शन असेल तर त्यामध्ये तुम्ही असं इमॅजिन करा की ती केमिकल रिएक्शन स्वतः तुमच्या समोर घडते आहे. इकॉनॉमिक्सचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही स्वतः आरबीआयचे अध्यक्ष आहात, आरबीआयचे गव्हर्नर आहात, किंवा तुम्ही स्वतः अर्थमंत्री आहात, किंवा तुम्ही स्वतः फायनान्स सेक्रेटरी आहात आणि तुम्ही स्वतः अर्थव्यवस्थेचे चक्र फिरवता आहात, अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे निर्णय घेता आहात आणि तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट निर्णय घेत असताना अर्थव्यवस्थेमध्ये नेमके काय बदल होतात त्यांना तुम्ही ऑब्झर्व्ह करता आहात. अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्रक्रियेचा भाग बनून ते संकल्पना समजून घ्यायच्यात मित्रांनो. पुढे आपण बघायचं आहे की आपली रिव्हिजन सुरू असताना याच व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा आपला वापर करायचा आहे. आपल्या नोट्स आपल्या समोर असतात, या नोट्स समोर घ्यायच्या, त्याच्यातला एक एक मुद्दा वाचायचा, एक एक फॅक्ट वाचायची आणि त्या गोष्टी पुन्हा व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करायचा. त्या ज्या गोष्टी आहेत, ज्या संकल्पना आहेत किंवा ज्या फॅक्ट्स आहेत त्या तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर झाल्या पाहिजे, त्या तुमच्या ब्रेनच्या परमनंट मेमरीमध्ये गेल्या पाहिजे. आता हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपलं ब्रेन हे रॅम सारखं वर्क करतं. कम्प्युटरची जी रॅम असते त्याच्यासारखं त्याची प्रक्रिया चालते. आता कम्प्युटरचं रॅम कसं काम करतं हे तुम्हाला माहिती असेल की आपण जर कम्प्युटरवर एखादं काम करत असू तर ती जी काही माहिती आहे ती त्या कम्प्युटरच्या रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा रॅम मध्ये स्टोअर होते. आणि जर आपण न सेव्ह करता जर कम्प्युटर अचानक बंद पडलं किंवा अचानक लाईन गेली की आपण केलेली सगळी मेहनत वाया जाते, आपला सगळा डेटा इरेज होतो. त्याच पद्धतीने आपल्या ब्रेनचा आहे मित्रांनो. आपण जे काही वाचतो आहोत, आपण जे काही संकल्पना ग्रहण करतो आहे ते आपल्या परमनंट मेमरीमध्ये जाणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काय की जर आपण वाचत गेलो तर आपल्याला असं वाटतं की ते मला कळलेलं आहे, माझ्या मेमरीमध्ये गेलेलं आहे, परंतु ते तुमच्या टेम्पररी मेमरीमध्ये गेलेलं असतं. मग आता ही संकल्पना तुमच्या परमनंट मेमरीमध्ये कधी जाईल? जेव्हा तुम्ही त्या संकल्पनेचं रिव्हिजन कराल, जेव्हा त्याचं तुम्ही वारंवार वाचन कराल. आता रिव्हिजन करत असताना एक फॉर्म्युला तुम्ही वापरा, तो म्हणजे 3 7 21, 3 7 21. याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. एक तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करायचं आहे की दिवसभरामध्ये तुम्ही जो काय अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन तुम्ही रात्री करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा अभ्यास सुरू करायच्या अगोदर काल दिवसभरामध्ये तुम्ही जो काय अभ्यास केलाय त्याचं रिव्हिजन पहिल्या अर्ध्या ते 1 तासात तुम्ही करायचं आहे. त्यानंतर दर तिसऱ्या दिवशी रिव्हिजन करायचे. म्हणजे काय की मागच्या 3 दिवसाचं रिव्हिजन तुम्ही एका दिवशी संध्याकाळी, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ते करायचं आहे. त्यानंतर दर 7व्या दिवशी, म्हणजे काय की आठवड्याच्या शेवटी एक संध्याकाळ तुम्ही फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी द्यायची आहे. त्यानंतर दर 21व्या दिवशी, म्हणजे 21 दिवस झाल्यानंतर किंवा 3 आठवडे झाल्यानंतर त्याच्या संध्याकाळी एक संध्याकाळ किंवा एक पूर्ण दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी द्यायचा आहे की मागच्या महिन्यामध्ये मी कोणते कोणते टॉपिक्स वाचले, कशा कशाचा अभ्यास केला, कोणते कोणते टॉपिक्स कंप्लीट केले, कोणत्या कोणत्या संकल्पना वाचल्या, कोणत्या कोणत्या फॅक्ट्स माझ्या नजरेसमोर आल्या. अशी सगळी रिव्हिजन तुम्ही 21व्या दिवशी करू शकता. अशा पद्धतीने 3 7 21 हा फॉर्म्युला तुम्ही वापरून तुमची रिव्हिजन करू शकता. आणि पुन्हा महिन्याच्या शेवटी मागच्या महिन्याभरात तुम्ही काय रिव्हिजन केलेलं आहे असा पूर्ण आढावा तुम्ही घेऊ शकता. आणि रिव्हिजनचे असे मल्टिपल राऊंड्स तुम्ही करू शकता. तर आणि तरच ही सगळी माहिती तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जाईल, तुम्हाला दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेमध्ये जेव्हा ज्या संकल्पनेची किंवा फॅक्टची गरज असेल पटकन ती फॅक्ट तुमच्या नजरेसमोर येईल, तुम्हाला ती आठवेल. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की मल्टी सेन्सरी अप्रोच म्हणजे काय. आता मल्टी सेन्सरी अप्रोच म्हणजे काय तर आपले वेगवेगळे सेन्सेस आहेत. सेन्सेस म्हणजे नीट लक्षात घ्या, डोळे, कान, आपलं बोलणे, जीभ, लिहिणे. तर हे जे आपले वेगवेगळे सेन्सेस आहेत मित्रांनो, तर अभ्यास करताना आपले जे काही सेन्सेस आहेत त्यांना जागृत करून त्या सर्व सेन्सेसचा उपयोग करून घ्यायचा आहे संकल्पना समजून घेण्यासाठी. मग डोळ्यांचा वापर आपण वाचनासाठी करतो,
तर जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपलं व्हिज्युअल जे सेन्सेस आहेत ते काम करतात. मग वाचत असताना जर आपण ते मोठ्याने वाचलं आणि मोठ्यानेही वाचण्याचा प्रयत्न केला तर आपले जे ऑडिटरी सेन्सेस आहेत ते काम करतात. म्हणजे आपण वाचतो पण आहे आणि ऐकतो पण आहे. तर अशा पद्धतीने 2 सेन्सेस आता काम करत आहेत. हे करत असताना जर आपण नोट्स काढल्यात, महत्त्वाच्या मुद्द्यांना किंवा महत्त्वाच्या संकल्पनांना, फॅक्ट्सला जर आपण नोंदणीकृत केलं, जर आपण आपल्या नोट्समध्ये लिहिलं, तर तिसरा सेन्स आता इथे काम करतो, तो म्हणजे लिहिणे. तो अशा पद्धतीने आपल्या मल्टिपल सेन्सेस तुम्हाला एकत्र करून एकाग्र चित्ताने अभ्यास करायचा आहे. तर यालाच आपण मल्टीसेन्सरी अप्रोच म्हणतो. तर याचाही तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंग. आता ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय, की नुसतंच अभ्यास करणे किंवा नुसतंच वाचत राहणे यापेक्षा आपण ऍक्टिव्ह लर्निंग करायचं आहे, प्रोएक्टिव्ह लर्निंग करायचं आहे. म्हणजे काय, की वाचणे त्यासोबत एक नोटबुक मेंटेन करणे, महत्वाच्या गोष्टी तिथे लिहिणे. आता नुसतं हेच नाही करायचंय, तर याच्यामध्ये आपण स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत, स्वतःला क्यू कार्ड्स तयार करायचे आहेत. 1-2 तास अभ्यास झाल्यानंतर सगळे पुस्तकं बंद करायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत आणि जे काही आपण 2 तासात वाचलेलं आहे, जे काही अभ्यास केलेला आहे ते इमॅजिन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही असंही करू शकता की तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील किंवा परिवारातले सदस्य असतील, तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही मला प्रश्न विचारा. अशा पद्धतीने ऍक्टिव्ह लर्निंग, नुसतं झोपून, काही लोकांना झोपून अभ्यास करायची सवय असते, काही लोक फक्त वाचत सुटतात, काही लोक फक्त अंडरलाईन करत सुटतात. तर हे पॅसिव्ह लर्निंग आहे मित्रांनो. हे पॅसिव्ह लर्निंग बंद करून तुम्हाला लर्निंगच्या ऍक्टिव्ह मोड मध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे. याला आपण ऍक्टिव्ह लर्निंग असं म्हणतो मित्रांनो. तो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स या तुमच्या अभ्यासामध्ये लावू शकता. मित्रांनो, यासोबतच तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या टेक्निक्स अभ्यासामध्ये वापरता आहात, जेणेकरून त्याचा इतर विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल. तुम्हाला हे सगळं डिस्कशन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. जर आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. पाहत राहा स्वप्न स्टडीज. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.